भाऊ काय सांगणार आशा भोसले यांचं आज आपल्यामध्ये नाही राहिलं, निदान झालेलं आहे त्यांचं? आशा भोसले यांचं निधन झालं. आशा भोसले या गेले अनेक वर्ष फिल्म सिटीमध्ये आणि फिल्मच्या बाहेरही गायक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी गायलेले गाणे हे अप्रतिम गाणे आहेत. त्यातल्या त्यात त्यांनी भावगीतं वगैरे करून त्याच्याकडे सुंदर मराठी भावगीतं आहे. अनेक वर्ष त्यांनी आपल्या या त्यांचा ठसा, गायनाचा ठसा जनमानसावर उमटवलेला आहे. शेकडो गाणे त्यांनी गायलेले आहेत आणि या गाण्यांचा प्रभाव अनेक वर्ष जनमानसावर राहिली. अशी ही थोर गायिका सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी, सर्व क्षेत्रामध्ये गायनामध्ये अव्वल असणारी, सर्व क्षेत्रामध्ये एक प्रकारे आपलं कर्तृत्व गाजवणं गायनाच्या माध्यमातून असे गायिका आज आपल्याकडनं गेली. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. वाजमुखा गेस्ट हाऊसमध्ये स्वतः आमदार त्यांना पकडायला गेले. बिबट्याला काही लोकांनी काठीने मारहाण केल्याचा पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय वाटतं भाऊ आपलं एकंदरीत या प्रकरणावर? हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली. एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं. परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे. हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे. यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी होते त्या ठिकाणी. त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं. तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर आणि त्यामधल्या कालखंडामध्ये लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं. पकडला आनंद आहे, परंतु नियमबाह्य कृती आहे. भाऊ एक आदित्य तटकरेंनी वक्तव्य केलं आहे. अजित पवार गटाच्या मंत्री आहेत त्या आदित्य तटकरे की आम्हाला अजितदादा हयात असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती, मात्र ते आता हयात नाही आणि त्यांची इच्छा आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं ते म्हटलेत. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे. अजितदादा पवार जिवंत असताना त्यांचं कौतुक करत होते आणि त्यांना आमचे मुख्यमंत्री होती, अजितदादा पुढचे भावी मुख्यमंत्री आहे अशा स्वरूपाचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माणसं म्हणायचे. आता अजितदादा गेले आणि सुनेत्राताईंकडे सूत्र आले. मग आता सुनेत्राताईंना खुश करण्यासाठी अशा स्वरूपाचे वक्तव्य तटकरेंच्या माध्यमातून केले जाते. एकीकडे एकनाथ शिंदे जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचं KYC करण्याच्या मागणीसाठी एका व्यक्तीने जे आहे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडलेली आहे. KYCच्या माध्यमातून तुला मदत करतो असं सांगून आणि दुसऱ्याही घटनेमध्ये महिलेला तुझ्या नवऱ्याचं पेन्शन वगैरे मी मिळवून देतो अशा बाबीमध्ये त्यांनी शरीर सुखाची मागणी केली. दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतलेली आहे. त्या ठिकाणी ते FIR दाखल झालेलं आहे. पण अलीकडे महाराष्ट्रामधलं चित्र जर पाहिलं संपूर्ण ठिकाणी साऱ्या महाराष्ट्रामध्ये तर एकतर महिलांवर अत्याचार मोठे होत आहे. महिलांना अशा स्वरूपाचे आमिष दाखवून त्यांना त्या ठिकाणी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न होत आहे. अशोक खरात हे एरंडेसारखं प्रकरण वाढत आहे. एखाद्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे सर्व महाराष्ट्रामधलं चित्र आहे. पुण्यामध्ये अशा घटना दररोज घडत आहे. तर आता या ठिकाणी पोलिसांचा धाक राहिलेला नाही. एकतर अशा घटना घडल्यानंतर कडक त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर त्याला शिक्षा होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजे. अशांना तर कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिलं पाहिजे. पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे. काल देखील भाऊ आदिवासी मंत्री जळगावला आले होते. आदिवासींनी त्यांना घेराव घातला. पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर मंत्रीच पत्रकारांवर चिडल्याचं पाहायला मिळालं. शेवटी तुम्ही काय प्रश्न विचारता हा प्रश्न लक्षात घेऊन मंत्र्यांनी संयमाने उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. असं चिडून उपयोग नसतो. काही जे उत्तर आहे तर समोर झालं पाहिजे. जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा तुमचं सरकार असेल तर त्याचं समर्थन करा किंवा त्याला विरोध करा.
शिंदेचे खासदार त्यांच्याकडे जातील अशी पण चर्चा आहे. मात्र दुसरीकडे शिंदेचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये दुरावा वाटल्याचं पाहायला मिळतंय. ऑपरेशन टायगर वगैरे जे आहे ते एक वेळ होतं, असं वारंवार होत नसतं. परिस्थितीनुसार असे बरेच प्रसंग येत असतात. आता सर्वचे सर्व खासदार निघून जातील अशी परिस्थिती आता तरी दिसत नाही आहे. त्या निव्वळ अफवा आहे. बारामतीच्या जागेवर काँग्रेसने दावा केलेला आहे. त्या ठिकाणी योगेंद्र सपकाळांचं देखील विधान समोर आलेलं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील या जागेवर दावा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला वाटतं की आत्ता जी सुनेत्रा पवारांची निवडणूक झाली त्याच्यामधनं सर्वांनी माघार घेतलेली आहे. आता योगेंद्र पवारांच्या संदर्भामध्ये जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये अपेक्षा अशीच आहे सर्वांची की या ठिकाणी पण सर्वांनी माघार घेऊन त्याला बिनविरोध निवडून आणावं. दुर्दैव आहे जर ही निवडणूक झाली तर मग त्या परिस्थिती वेगळी असू शकते, त्याची ताकद आहे दिसू शकेल. पण आज तरी त्या ठिकाणी योगेंद्र पवारांच्या अजित पवार गटाची ताकद मोठी दिसते. पण भाऊ, यामुळे मवियाची गडी कुठेतरी विस्कटलेली आहे असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दावा केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मवियाची गडी कुठेतरी विस्कटलेली आहे सध्या. नाही, मवियामध्ये विस्कटली म्हटल्यापेक्षा मवियामध्ये एकमेकांमध्ये समन्वय जरा कमी पडतो आहे आणि समन्वयामध्ये असं चित्र उभं राहतं. पण शेवटी मवियाला एकत्र राहिल्याशिवाय पर्याय नाही आहे. अजितदादांच्या अपघाताचा आम्ही पाठपुरावा करू असं हर्षवर्धन सपकाळ. अजितदादांच्या अपघाताचा जो घातपात झाला आहे तशी आरोप झालेले आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करू असं काँग्रेस म्हणते आणि काँग्रेस यावर मुख्यमंत्री का बोलत नाही असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणत आहेत. अगदी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.